Hare Nama eva kevalam kalo nasteva gatiranyata. हरे कृष्ण प्रभू. नाही, ऍक्च्युली काही नाही, माझा खूप साधा प्रश्न होता. आजचं खूप छान आता जे सांगितलं त्या श्लोकाचा अर्थ आणि खूप छान समजून सांगितला, कळला तो. आणि आता खरं तर तसं बघायला गेलं तर आजकाल जे चाललेलं आहे जगामध्ये, ही डॉक्टरांची केस, कोलकाता केस वगैरे, तर अशा वेळेस वाटतं जसं द्रौपदीला वाचवण्यासाठी कृष्ण आला, तसं इथे कोणतरी धावून आलं असतं तर कदाचित हे झालं नसतं. म्हणजे पुढच्या जे श्लोकात त्यांनी लिहिलं आहे की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर ह्या ज्या सगळ्या आता गोष्टी चालल्या, तर आता खरंच म्हणजे आय डोंट नो, पण तो अवतार घ्यायची गरज आहे का कसं? म्हणजे पण ठीक आहे, सगळीकडे हेच ऐकतोय, हेच वाचतोय, हे करतो, त्याच्यामुळे पूर्णपणे म्हणजे दुनिया खूप बदललेली. कलियुग आता सुरू झालंय म्हणता तसं नाही तर घोर कलियुग आल्यासारखंच वाटतंय. तर मग खरंच द्रौपदीला जसं कृष्णाने वाचवलं ह्या दुर्योधनापासून, तसं इथे काही झालं असतं तर असं म्हणजे ते का नाही झालं? किंवा म्हणजे माझा हा नॉर्मल हा प्रश्न होता ह्याच्यासाठी आजकाल जे चाललंय त्या. हरे कृष्ण. आणि इथेच नाही, आपण पाहिलं तर इव्हन बांगलादेशमध्ये किती अत्याचार झाले सगळीकडे पूर्ण दुनियामध्ये आपण जर पाहिलं तर खूप काही अशी काही घटना घडत आहेत. जसा हा रेप केस झाला, मी आय डोंट नो, म्हणजे त्याच्यानंतर कंटिन्युअसली मी बघतोय कुठे MP मध्ये, इव्हन आता इथे बदलापूरमध्ये जे झालं, इट इज रिअली हॉरिबल. म्हणजे ते ऐकून पण आपल्या अंगावरती हे शहार आहे की कसं असं कोणी असं वागू शकत, सो हॉरिबल. पण याचं कारण हे आहे की कलियुग, म्हणजे हे जर आपण जर पाहिलं तर हे सतयुगामध्ये इव्हन म्हणजे असं कधी पाहिलं नाही सतयुगामध्ये काही रेप केस झाला किंवा कोणाचं अंगावर म्हणजे कापून साडी खेचली किंवा असं काय. हे द्वापर मध्ये म्हणजे सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युग. इव्हन आपण जर पाहिलं रामायण मध्ये पण पाहिलं तर रावण जो होता, ही वॉज रिस्पेक्टफुल टू सीता. जरी तिला उचलून किडनॅप करून घेऊन गेला पण त्यांनी असं काही अत्याचार नाही केला. तो कधी तिला हात लावू शकला नाही तिला असा, किंवा त्यांनी लावला नाही, त्याला माहिती होतं. तर यू सी टिल एंड ऑफ द्वापर युग, म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट इन्सिडेंट आय थिंक सो की जिथे द्रौपदीची तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. पण आता जर पाहिलं तर हे आपण समजू शकतो की जसं जसं युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग, जसं जसं खाली येत जातो आपण, तर धर्म जो आहे तो धर्माचा पण ऱ्हास होत राहतो. आणि भगवंताचं जसं आपण पाहिलं याच्यामध्ये शेड्युल्ड आहेत की ते या टायमाला येणार, ते या टायमाला, आणि कलियुगमध्ये पण येणार आहेत. ते कलियुगमध्ये जेव्हा अधर्म म्हणजे चिक्कार म्हणजे एकदम भरपूर वाढेल ना एंड मध्ये, तेव्हा भगवान कल्की आहे. आणि ते हा जो युग आहे, जो कलियुग आहे, तो युगच आहे कलहाचा. म्हणजे सगळं असे अत्याचारच होणार आहे लोकांना. आणि ह्यामध्ये जे भक्त लोक आहेत त्यांना पण थोडस त्याचा जी उणीव त्यांना भासेल, त्याला थोडस, म्हणजे जर आग कुठेतरी लागली आहे तर भक्त आहे आजूबाजूला, तर त्यांना पण थोडस गरमी त्यांना पण ती सहन करावी लागेल. पण आपल्याला हे समजायचं की आता आपल्याला असं वाटतं की भगवान कृष्ण तिला वाचवायला का नाही, कोणाला वाचवायला का नाही गेला. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की हा युग जो आहे तो हा अत्याचाराचा. आणि सेकंड थिंग म्हणजे आपण जर पाहिलं तर जी द्रौपदी होती ती भगवंताची एकदम महान भक्त होती, म्हणजे सारखं ती भगवंताचं चिंतन करायची. आणि म्हणून भगवान आपल्या भक्तांवर कधी त्रास येऊ देत नाही, कधी अत्याचार होऊ देत नाही. कारण भगवान बोलले ना की नमे भक्त्या प्रणश्यती. ते म्हणतात, अर्जुनाला म्हणतात तू हे म्हण
तर अर्जुन विचारतो, म्हणजे असं आचार्य लोक म्हणतात की अर्जुन विचारतो, "बुवा तू का नाही सांगत?" बोलला, "जर मी बोललो तर मी माझ्या शब्दावरती पलटी मारतो कधी-कधी. मी बोलतो की वचन देतो पण मी वचन तोडतो पण. जसं आपण पाहिलं की मी अस्त्र कधी उचलणार नाही. पण पितामह भीष्म मारण्यासाठी त्यांनी लगेच तो रथचा म्हणजे तो चाक उचलला होता. तर मी म्हणजे माझा शब्द लोकांना माहिती आहे की मी माझ्या शब्दावरती टिकत नाही म्हणून. पण जेव्हा माझे भक्त जर काही म्हणतील, तर ते काहीही करून मी पूर्ण करेल आणि म्हणून तू ही घोषणा कर ना मी भक्त प्रणश्यती. भगवंतांच्या भक्तांचा कधी नाश होणार नाही. आणि भगवान ह्या गोष्टीची खूप काळजी घेतात आणि म्हणून आपल्याला भगवंताकडे, भक्तीकडे वळणे खूप महत्वाचे आहे. आपण आता काय होतं की सगळं टाइमपास पण करायचंय आपल्याला, हे पण खायचंय, ते पण करायचंय. पण भगवंतासाठी आपल्याला टाईम नाही आपल्याला. पण भगवंतासाठी जर आपण टाइम दिला आपण, तर भगवान जे आहेत ते आपली काळजी घेतात. जसं सुदामाची काळजी घेतली, प्रल्हाद महाराजची काळजी घेतली, ध्रुव महाराजची काळजी घेतली. सगळ्यांचे म्हणजे ते कधी आपल्या भक्तांवर बोलतात थोडंसं पण ते काही त्रास होऊ देत नाही. म्हणून आपल्याला जर वाचायचं असेल या कलियुगाच्या या सर्व जे काही चाललं आहे, तर आपल्याला भगवंताची शरण घेणे खूप म्हणजे तसं पण हे एक काय म्हणतात ना, एक हेतू आहे. भगवंताची भक्ती म्हणजे त्यात काही हेतू नसावा, पण ॲटलीस्ट आपल्याला चल ठीक आहे, काही नाही तरी भगवंताची अकाम सर्व कामवा मोक्ष कामा उदाहरते. काही इच्छा असली नसली तरी आपण भगवंताकडे गेलं पाहिजे. ॲटलीस्ट फॉर धिस रिझन आपण भगवंताची शरण घेतली पाहिजे. भगवंता मला वाचव, मला तुझी शरणमध्ये ठेव मला आणि माझी रक्षा कर. आणि भक्ती करत राहिलं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला आणि आपण फक्त भगवंताला प्रार्थना करू शकतो सर्वांनी, की हे जे काही अत्याचार चालले आहेत, तर ते काय तर म्हणजे आता कलियुगमध्ये म्हणजे तेव्हा तर एक रावण होता, पण आता तर सगळीकडे रावण आहेत. प्रत्येक आपण म्हणू शकतो प्रत्येक घराघरामध्ये रावण. कारण सिच्युएशन अजून पण खूप खाली जाणार आहे. जसं सांगितलंय कलियुगाची आयु 4,32,000 वर्ष आहे. आता तर फक्त 5,000 वर्ष झाले. अजून 4,27,000 वर्ष अजून बाकी आहे. जस्ट इमॅजिन आज ही अवस्था आहे कलियुगाची, तर पुढे काय होणार? सो इट इज गोइंग टू बी व्हेरी, व्हेरी हॉरिबल. आणि शास्त्रामध्ये दिलेलं आहे, सगळं वर्णन दिलेलं आहे की कसं असणार. एक स्त्री फक्त तिचं जे मांस खाण्यासाठी ती मुलाला जन्म दे. यू कॅन जस्ट इमॅजिन. हे सगळं दिलेलं आहे. इट इज गोइंग टू बी व्हेरी, व्हेरी हॉरिबल. आणि तेव्हा लोकांची जी मनोवृत्ती आहे एकदम पापी प्रवृत्ती असते. पण आपल्याला प्रार्थना करायची, भगवान मला तिथपर्यंत नाही जायचं, मला लवकरात लवकर मला इथून सोडव, मला तुझ्या शरणमध्ये ठेव, भक्तीमध्ये ठेव आणि मला इथून निघायचं. तर हे आपण करू शकतो. तर जसं एक महाराज होते, आमचे महाराज आहे परमपूज्य जय अद्वैत महाराज. ते म्हणतात की जसं पाऊस चालला आहे बाहेर, तर तुम्ही काय बाहेर पडत नाही, आपण पडतो. पण त्यासाठी काय करतो आपण, आपल्या रक्षणासाठी आपण छत्री घेऊन निघतो. तर हे जे काही चाललेलं आहे, जे वातावरण आहे, ते आपण थांबवू शकत नाही. जसं सतयुगानंतर त्रेता आला, त्रेतानंतर द्वापर आला, द्वापर नंतर कलियुग आला आणि त्याच्यामध्ये जे सिक्वेन्स दिलेले ते होणारच आहे. लोकांची प्रवृत्ती खराब होईल, अजून वाईट होणार आहे आणि इट इज गोइंग टू बी हॉरिबल. पण आपण जे भक्त लोक आहात, आपण काय करायचं, आपण आपलं कार्य थांबवू शकत नाही. म्हणून आपण आपली छत्री काय आहे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे आपलं दोन्ही हात वरती करून भगवंताला धावा करत राहिलं पाहिजे. भगवंता तू वाचव आम्हाला. हे तर हा जो पाऊस आहे जे अत्याचाराचा, तो आपण थांबवू शकत नाही, पण आपलं रक्षण आपण करू शकतो. तर तेवढं ते महाराज सांगतात की हे पाऊस आपण थांबवू शकत नाही, पण आपलं काम आपण थांबवत नाही, आपण आपलं रक्षण हे आपलं बरोबर घेऊन ठेवतो. दॅट वी कॅन डू. आय थिंक तसं करू शकतो आपण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, खूपच सुंदर एक्सप्लेन केलं तुम्ही. ऍक्च्युली श्लोकाला अनुसरून माझा प्रश्न नव्हताच, थोडा वेगळा होता, पण त्याचं उत्तर तुम्ही खूप सुंदर दिलं आणि पटलं मला ह्या उत्तर. खूप व्यवस्थित, खूप छान. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. येस हेमांगिनी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. ऍक्च्युली हा वर्स जो आता आपण केला, यदा यदा हि धर्मस्य, तो टीव्हीवर महाभारत जेव्हा झालं
तेव्हा तो खूप फेमस झाले दोन्ही वर्सेस. फेमस होतं. हा त्यामुळे हे सगळे हे जे वर्सेस आहेत ते युजली लोकांना माहिती आहेत आणि माहिती त्याच्यामुळे एक ते खूप कॉमनली झालंय, कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका. हा एक हा. साधारण मेसेज लोक. पण आता आपण जेव्हा परपट वाचतो प्रभुपादांनी दिलेला हा. आणि तुम्ही जेव्हा ते एक्सप्लेन करता तेव्हा त्याचा दुसरा अँगलही आपल्याला समजतो की श्लोकाकडे कुठल्या दृष्टीने बघायची खरं आवश्यकता पाहिजे. आहे. आणि मीडियाने आपल्याला दाखवलेलं चुकीचं होतं असं नाही म्हणत मी, पण ती हा. हाफ इन्फॉर्मेशन वी कॅन से असं. म्हणजे एक थोडंसंच इन्फॉर्मेशन नाही भेटतं प्रभूजी, आपल्याला. आपण असं जनरलच बोलत होतो की म्हणजे श्लोकांचा अर्थ म्हणजे तो खूप खूप फेमस होता. मला आठवतं बी आर चोप्रा जेव्हा ते महाभारत काढलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं, म्हणजे इतका फेमस होता तो. म्हणजे आणि सगळ्यांना तोंडपाठ होत होता. इव्हन कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. पण तो लोकांना कमर्शियल आस्पेक्टने सांगितलं जातं म्हणून त्याला पूर्ण अर्थात समजला नाही. पूर्ण त्याला श्लोका तो समजला नाही त्यांना. पण आता प्रभुपादजींनी इतका चांगला आपल्याला समजलेलं आहे, पुरं तात्पर्य दिलेलं आहे. खरं शास्त्रिक त्याचा अर्थ प्रत्येक श्लोकाचा दिलेला तो दॅट इज व्हेरी नाईस. म्हणून आपल्याला समजेल. म्हणून बोलतो ना आपल्याला गीतेचा आपल्या धर्माचा खूप चांगला अभ्यास केला पाहिजे आपल्याला. इट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. जय श्री माताजी. बोला माताजी. खूप छान सांगितलं प्रभूजी तुम्ही. थँक्यू माताजी. हे हरे सगळे हरे कृष्ण. प्रभुपादांचे जे शब्द आहे सगळ्यांनी तेच जे ऐकलं मी तेच परत पोपटासारखं मी तेवढंच रिपीट करतो. एकदम समाधान होतं पूर्ण मनाचं असं. धन्यवाद. सगळ्या प्रभुपादांची कृपा आहे. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चला थांबूया आपण. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्ण. चला पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. हरे कृष्ण.